नमस्कार. मी अजय एकनाथराव बोरकर. माझे गाव काजना, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. तर मी जी कविता सादर करत आहे त्या कवितेचं नाव आहे मृत्यू. तर माणसाच्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी होतात, म्हणजे असा वेळ येतो माणसाला की आपण असं वाटते आपल्याला की स्वतःहून मला मृत्यू यायला पाहिजे. म्हणजे आपण बऱ्याच अशा सर्कमस्टान्सेस असतात, त्यामधून निघत असतो. काही असे प्रॉब्लेम्स असतात की ज्यामधून आपल्याला असं वाटतं की आता निघणे जरा कठीण आहे, निघणे जरा मुश्किल आहे. मग अशा वेळेत असं वाटते आपल्याला की नाही यार, माझ्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे मृत्यू. पण मुळात आपण हा जो विचार करतो हा विचार खूप चुकीचा आहे. कारण की या जगात असह्य किंवा अशक्य असं काहीच नाही. आपण जर प्रयत्नाच्या जोराने जर काहीतरी करायला गेलो तर नक्कीच मार्ग निघतो. ओके. तर अशी सिच्युएशन माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आली होती. म्हणजे मला माझ्याबद्दल वाईट बोलण्यात आलं किंवा मला बदनाम करण्यात आलं. काही जणांनी मला बरबादीची भाषा वापरली. तर त्या ज्या वाईट परिस्थितीमध्ये होतो, तर मग त्या दुःखातून मी चांगली कविता लिहिली. म्हणजे तिचं थोडं स्ट्रक्चर गझलसारखं आहे. तर त्याच्यासारखं मी लिहिण्याचा प्रयत्न केला. मुळात मला म्हणजे गझल शिकणे चालू आहे. आय होप की आज ना उद्या येईलच मला गझल. तर माझ्या कवितेचं नाव आहे मृत्यू. ओके. आता मृत्यू म्हणजे म्हणजे मी जे काही वाईट गोष्टी अनुभवल्या त्या गोष्टी मी माझ्या कवितेतून तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. तर माझ्या कवितेचं नाव आहे मृत्यू. कवितेचं नाव आहे मृत्यू. तर सादर करतो. आय होप की तुम्हाला आवडेल. आहेस तुम्हाला वेळ, मग एक काम हाती घ्याल का? आहेस तुम्हाला वेळ, मग एक काम हाती घ्याल का? कोणीच नाही सोबत मला चितेवर न्याल का? आहेस तुम्हाला वेळ, तर एक काम हाती घ्याल का? कोणीच नाही सोबत मला चितेवर न्याल का? माझा चेहरा होता अभिशाप, सारे नाक मुरडत होते. माझा चेहरा होता अभिशाप, सारे नाक मुरडत होते. माझ्या अंतिम दर्शनाचे आमंत्रण द्यायला जाल का? माझा चेहरा होता अभिशाप, सारे नाक मुरडत होते. माझ्या अंतिम दर्शनाचे आमंत्रण द्यायला जाल का? ना काही हाती माझ्या हे सर्व प्रयत्न तुमचेच आहेत. ना काही हाती माझ्या हे सर्व प्रयत्न तुमचेच आहेत. गावी जातोय, आठवणींच्या गाठोडे सोबत द्याल का? नाही काही हाती माझ्या हे सर्व प्रयत्न तुमचेच आहेत. गावी जातोय, आठवणींचे गाठोडे सोबत द्याल का? ना पाय रोवत कुठे मी चितेतूनही उठू शकतो. नाही पाय रोवत कुठे मी चितेतूनही उठू शकतो. राख होईस तोवर तुम्ही चितेचा पहारेकरी व्हाल का? ना पाय रोवत कुठे मी चितेतूनही उठू शकतो. ना पाय रोवत कुठे मी चितेतूनही उठू शकतो. राख होई तोवर तुम्ही चितेचा पहारेकरी व्हाल का? जगाला स्पर्श नको माझा, घ्या एक सभा कावळ्यांची. जगाला स्पर्श नको माझा, घ्या एक सभा कावळ्यांची. त्यांना करतो विनंती, पिंडाचे तांदूळ शिवाल का? जगाला स्पर्श नको माझा, घ्या एक सभा कावळ्यांची. त्यांना करतो ही विनंती, पिंडाचे तांदूळ शिवाल का? मोजक्या निवळा असती गंगेला माझा भार कशाला? मोजक्या निवळा असती गंगेला माझा भार कशाला? नभी जातोय काळोख घेऊन, ताऱ्यांना उजेड द्याल का? मोजक्या निवळा असती गंगेला माझा भार कशाला? मोजक्या निवळा असती गंगेला माझा भार कशाला? नभी जातोय काळोख घेऊन, ताऱ्यांना उजेड द्याल का? आहेस तुम्हाला वेळ, एक काम हाती घ्याल का? आहेस तुम्हाला वेळ, एक काम हाती घ्याल का? कोणीच नाही सोबत आता मला चितेवर न्याल का? कोणीच नाही सोबत आता मला चितेवर न्याल का? म्हणजे या दुःखातून मी आउटकम करण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यामध्ये सक्सेस झालो आणि सध्या चालू पण आहेच. पण अशा प्रकारच्या गोष्टी हे बघा, प्रत्येकाला ह्या गोष्टी चुकणे शक्य नाही. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काही ना काहीतरी येतच असते. म्हणून आपण म्हणजे व्यवस्थित धाडसाने हिमतीने जर या गोष्टी तुम्ही साध्य करायला गेला तर नक्की होणार. ओके. आय होप की तुम्हाला आवडले असेल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. नमस्कार.